चंद्रशेखर बावनकुळेंनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली। या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत असं बावनकुळे म्हणालेले आहेत। तर बारामतीतून अजित पवारांनीच लढावं असं देखील त्यांचं म्हणणं आहे। तर एकनाथ खडसे हे आमचेच आहेत असाही पुनरुच्चार बावनकुळेंनी केलाय। ते तर राहुल गांधीकडे जाऊन आले, 2 दिवस राहून आले की मुख्यमंत्री पद मला जाहीर करा। पवार साहेबांकडे ते रोज खेटा मारतात आहे की मला मुख्यमंत्री जाहीर करा। त्यांचे 2-3 प्रवक्ते बोललेही की बिना चेहऱ्या निवडणूक होऊ शकत नाही, उद्धव ठाकरे सारखाच चेहरा पाहिजे तेव्हाच मुख्यमंत्री होऊ शकतं असं वगैरे। पण काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने त्यांना दाद दिली नाही। त्यांच्या सर्व पद त्यांनी संपवून टाकले। काल तर मला वाईट वाटलं की उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंना जोडा मारण्याकरता हातात जोडा घ्यावा लागतो। कार्यकर्ते करू शकले असते, पण त्यांनी स्वतः जोडा घेऊन एकनाथ शिंदेला त्या बॅनरला असं त्या ठिकाणी इतकी खाली पद उद्धव ठाकरेची कधीच गेली नव्हती। मातोश्रीच्या आतमध्ये राहून उद्धव ठाकरे सरकार चालवायचे। मी अनेक वेळा बघितलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना तिथनं आदेश यायचा आणि काम व्हायचं। आता तर त्यांना इथपर्यंत गेलं की एकनाथ शिंदेच्या बॅनरला जोडे मारावं लागतं। त्यांची पद फारच खाली गेलेली आहे। ते मुख्यमंत्री कधीच होऊ शकत नाही। ते मुख्यमंत्री कधी उद्धव ठाकरे महाराष्ट्रात कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही। आता अजितदादा सिटिंग आहेत आणि अजितदादा तर विधानसभा लढावीच लागणार त्यांना। ते तर नेते आहेत, महाराष्ट्राचे लोकनेते आहेत। तर मला वाटतं त्यांच्याकडे एवढा मजबूत मतदारसंघ जर आहे बारामती, तर माझं व्यक्तिगत मत आहे, मला माहिती नाही त्यांचं काय आहे। मला अजून अजितदादा कधी बोलले नाही, ते काय निर्णय घेतात मला माहिती नाही। बारामतीचा निर्णय मला वाटतं ते आता सिटिंग असल्यामुळं एखाद्या वेळ करू शकतात, पण मला बिलकुल माहिती नाही की अजितदादा तुम्हाला वाटतं की त्यांनीच लढावं व्यक्तिगत। त्याच्यापेक्षा जर आता आपण विचार करतो की जिंकण्याकरता लढायचा आहे, तर मग जिंकण्याकरता लढणारा उमेदवार तर बारामतीमध्ये अजितदादाशिवाय कोण आहे? एकनाथ खडसेजी हे 100% भारतीय जनता पार्टीच्या विचारावर काम करण्यात त्यांची मानसिकता आहे। आणि मला वाटतं या निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ खडसेजी हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने राहतील असा मला पूर्ण विश्वास आहे। मी बोललो आहे अनेक वेळा, केंद्रातले नेते बोललेले आहेत, देवेंद्रजी बोलतात आहे। त्यामुळं काही गोष्टी या रोजच मीडियामध्ये आल्या पाहिजे असं नसतं। त्यामुळे एकनाथ खडसेजी हे खरं बऱ्यापैकी आमच्याशी बोलत आहेत। त्यांचा प्रवेश झाला असं समजायचं का की काही वेगळं होणार आहे परत? मला वाटतं थोडे तिथले लोकल मतभेद, काही मनभेद आहे, काही मतभेद आहे, लवकरच सुटतील। वरच्या नेतृत्वाचा काही प्रश्न नाही आहे, स्टेट नेतृत्वाचा प्रश्न नाही आहे। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काही समजतात की खडसे साहेब त्यांच्याकडेच आहे, काही बॅनर त्यांनी लावले असतील। पण मला जे वाटतं, जसं लोकसभेच्या निवडणुकीचा अंदाज मी घेतला, ज्या पद्धतीने त्यांनी आमच्या रक्षाताईला मदत केली आहे, तर मला वाटतं ते आता एकदा तेही शब्दाला पक्के असतात, विधानसभेत निवडणुकीत ते भाजपसोबत राहतील असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।